हा आहे गिअर बॉक्स पल्सरचा. तर आपण फिट करू पहिल्यांदा हा इनपुट शॉफ्ट. तर या ठिकाणी लॉक आहे, याच्यावरती बसवायचं आहे हे लॉक वायसर पहिल्यांदा. त्याच्यानंतर लावायचा हा गिअर. याचे टीप जे दिसते ते खाली करायचं आपल्याला सेम या पद्धतीनं. याच्यानंतर लावायचा आहे हा गिअर. दोन्ही बाजूला सेम आहे, कसाही बसवला तरी चालतं आहे हा. याच्यानंतर लावायचं आहे हे वायसर. या गिअर बॉक्समध्ये हे 2 वायसर आहेत सेम. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, हा जो पातळ आहे तो आहे आपला आउटपुट शॉपचा आणि हा जो जाड आहे तो आहे या इनपुट शॉपचा. याच गिअरच्या वरती बसणारा हा जाड वायसर. हा झाला आपला इनपुट शॉप तयार. आता बसू आपण हा आउटपुट. याच्यामध्ये बसवताना या ठिकाणी लॉक आहे, याच्यावरती डायरेक्ट हा गिअर आहे. जशी एक हे अशी मार्किंग दिसते तीचची हे खाली करायचे. याच्यानंतर लावायचं हे बुश, वायसरवाली बाजू खाली करायची. त्याच्यानंतर लावायचा हा गिअर. हा जी डीपवाली खड्डा दिसतो आहे हा बाजू खाली करायचे. त्याच्यानंतर लावायचं आहे हे वायसर. हा झाला आउटपुट शॉफ्ट रेडी. आणि याच्यामध्ये हे जे 2 नाल आहेत हे आहे आपल्या या आउटपुट शॉपचे. हा कुठलाही नाल कुठं बसवलं तरी चालतो. आणि हा आहे इनपुट शॉपचा. आता हे आपण फिट करू चेंबरमध्ये. आता हा गिअर बॉक्स बसून घेऊ आपण या चेंबरमध्ये. जे आपल्याला सोपं वाटतं त्या पद्धतीनं काम करायचं आहे. हा वरचा गिअर आपण काढून बाजूला ठेवायचा. त्याच्यानंतर हा आउटपुट शॉफ्ट याच्यामध्ये सोडून द्यायचा आहे. आणि याच्यानंतर लावायचं हे इनपुट शॉफ्ट. वायसर व्यवस्थित पकडायचं, पडला नाही पाहिजे. हे झालं फिट. याच्यानंतर जसं पहिल्यांदा सांगितलं तसं हे बुश, नंतर हा गिअर, डीपवाली बाजू खाली, नंतर हे पातळ वायसर. आणि याच्यानंतर लावून घ्यायचे आहेत हे नाल. हे जे 2 आहेत हे आहेत आपल्या या आउटपुट शॉपचे. तर या ठिकाणी दिसतात हे दोन्ही कुठलाही कुठं लावला तरी चालतो. पहिल्यांदा बसून घेऊ आपण खालच्या ह्याच्यामधला, नंतर बसून घेऊ हा दुसरा. आणि हा आहे इनपुट शॉफ्टचा. याला काय करायचं, थोडं थोडं बाजूला सरकून घ्यायचं जोपर्यंत आपण हा शिफ्टर ड्रम याच्यामध्ये बसवत नाही तोपर्यंत. आणि जे दिसतंय बॉल ही बाजू खाली करायची. सगळ्यात पहिल्यांदा बसून घेऊ आपण हा इनपुट शॉपचा नाल. त्याला थोडंसं वरती पुश करून मध्ये बसून घ्यायचं. याच्यानंतर लावून घ्यायचे हे दोन्ही याच्या 2 पिना. तर ही दिसते ही पिन लावायची आपल्याला इनपुट शॉपच्या नालमध्ये, जे की याला बसणारा आपला जी गिअरची स्टॉपर पट्टी आहे त्याची स्प्रिंग. आणि हा आहे दुसरा